मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. मन धागा धागा रेशमी दुआ. भाग 20. मैं तो कब से खड़ी इस पार, ये अखियां थक गई पंथ निहार. 3 hours to go. हातातील घड्याळात डोकावत मंद स्मित राजीवच्या चेहऱ्यावर. 6:30ला सुप्रीम हाऊसमधून निघून मेघाला भेटायचा प्लॅन. नजर झुकवून गालावरचं लाजरं हसू आवरत हातावरची मेहंदी काढून घेणाऱ्या मेघाचे कॅन्डिड फोटो त्याच्या मोबाईलवर अवतरले. श्वेताची कृपा. भाईला मेघाची छोटीशी झलक पोहोचती केली गेलेली आणि त्याच्या हृदयाची धडधडही वाढवली. आणि सोबत श्वेताचा मेसेजही. भाभी इगरली वेटिंग फॉर यू, कम सून, लेट्स हॅव डिनर ॲट झिरकॉन. ते 3-4 फोटो किती वेळा नजरेखालून घातले. एनलार्ज करत हातावरील मेहंदी पाहण्याचाही प्रयत्न, पण मेहंदी आर्टिस्टचं नेमकं मध्ये बसणं अन हात काही दृष्टीस पडेना. मेघा, हम आ रहे हैं आपसे मिलने. सुना है आप हमारा बेसब्री से इंतजार कर रही हैं. डिनर से इन्व्हिटेशन. प्लॅन क्या है मेघा? मी रात्रीचं जेवण तुम्हाला भरवावं अशी तुमची विश आहे का? आय डोंट माइंड, रादर आय एम सुपर हॅपी. मी भरवेन, तुम्हाला चालेल ना? देन डोंट से अहो हे बरं दिसतं का? मेघा, आज रात एक ही प्लेट में खाना खाएंगे. प्यार बढ़ता है, रिमेंबर. घड्याळ गरगर फिरावं. अचानक 6:30 वाजलेले दिसावे अन आपण या केबिनमधून बाहेर पडावं तिच्या ओढीने. ही इच्छा मनात बाळगतच समोर लॅपटॉप स्क्रीनकडे पाहिलं. दारावर टकटक. अभिमन्यूला तिथे पाहून तर चेहरा अजूनच आनंदी. झिरकॉनला जायला सोबत अन मदत अभिची. मेघाची हातावरील मेहंदीही रेखाटून पूर्ण. पाठी पुढे कोपरापर्यंत सुबक नक्षी. भरगच्च मेहंदी काढण्याची विश पूर्ण, तिचीही अन त्याचीही. या इथेच भिंतीला टेकून बसतेस का आत जाऊन पडतेस जरा? पाठ दुखते का बाळा? आई पाठीवर हात फिरवत चोळून देत होती. मी ठीक आहे, इथेच बसते गप्पा करत. सर्वजण आहेत इथे, मज्जा येते. आईकडे पाहून मंद हसली. पाठोपाठ मधुरा वहिनी आलीच. मेघाच्या पाठीशी मोठी उशी ठेवली. आधारही अन पाठीला आरामही. ग्लासातलं 2 घोट पाणीही पाजलं. अजून काही हवं नको ना? विचारपूस करत किचनकडे वळली चहाचं आधण ठेवायला. मेघानंतर मेहंदी आर्टिस्टकडे नंबर होता रिधिमा, श्वेता आणि प्रियाचा. रागिणी नको म्हणत होती, पण मेघाच्या आग्रहाखातर तयार झालीच. सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू. काहीसं कुंद वातावरण. दमट हवेत मेहंदी पटकन सुकावी तरी कशी? मेघाही वाट पाहत होती. कधी एकदा ही मेहंदी सुकते अन जरा उभं राहून हातपाय मोकळे करता येतात. कुछ रिप्लाय आया क्या तुम्हारे मैसेज का? रिधिमाने सहजच श्वेताला विचारलं अन मेघाचं लक्ष त्या संभाषणाकडे वेधलं गेलं. हाँ, अभी तो आ रहा है मुझसे मिलने. मेहंदी के हाथों से मैं खाना कैसे खाऊंगी ना? पापण्या फडफडत लाडीक स्वरात उत्तर देत श्वेता मेघाकडेच पाहत होती. गौरव भी आ रहे हैं, डिनर तक यहाँ पहुंच जाएंगे. रिधिमाचंही हळूच सांगणं. प्रदीपही मला घेऊन जायला येईलच, चैन कुठे त्याला माझ्याशिवाय. प्रियाचीही मधाळ आवाजात भर. मेघा मान खाली घालून हाताची नक्षी पाहण्यात गुंतली आहे असे दाखवत होती, तरीही डोळ्यांच्या कोपऱ्यातून लक्ष त्यांच्याकडेच. या सर्वजणी राजीवजींबद्दल काहीच का सांगत नाहीत? अभि येणार आहे, मग सोबत राजीवही येतीलच ना? श्वेताच्या मेहंदीला आलेले तसे मला सरप्राईज. हो, त्यांनी इच्छा तर व्यक्त केलेली सकाळी.
म्हणजे त्यांच्या मनात तर नक्की आहेच. कामं संपवून बहुतेक 8 पर्यंत पोहोचतील जेवणाच्या वेळी. म्हणजे जेवण सोबत मला भरवायचा आग्रह करतील का? हो बाई, करू शकतात. हल्ली मेहरागिरी वाढते आहे. असंही आम्ही याआधीही भरवलं आहे की एकमेकांना, गुलाबजाम, ब्राउनी. पण ते एकांतात ना, सर्वांसमोर असं कसं? राजीव, आता तुम्ही हट्टच केलात तर जेवू आम्ही तुमच्या हाताने. सर्वांसमोर तुम्हाला नकार तरी कसा देणार ना? तुमचं मन कसं दुखावणार? या लवकर, वाट पाहते आहे मी. त्याच्या हातून जेवायचे. मनावर मोरपीस फिरलेच हळुवार, गुदगुल्या पोटात. मेघा, भाई येणार आहे का? तुला काही मेसेज? श्वेताचा खट्याळ प्रश्न, अन त्याच्या विचारात रममाण ती गडबडली. नाही, म्हणजे मला काही माहित नाही. माझा मोबाईल तर बंदच आहे ना. नजर चोरतच दिलेलं उत्तर. मनातील भावना डोळ्यात उमटून या सर्वजणींपर्यंत पोहोचल्या तर कळेल ना त्यांना की मी किती अधीरतेने वाट पाहते आहे. मग नाहीच यायचे बहुतेक. सुप्रीम हाऊसमध्ये खूप काम असतं. रात्रीपर्यंत बिझीच असतील. मेघा, नको वाट पाहूस. प्रियाचं तिला चिडवायला बोलणं लागलंच मनाला. हिरमुसलीही. काय आगाऊ मैत्रीण आहे. लग्नाच्या 15 वर्षांनंतरही ही आणि प्रदीपची एकमेकांच्या सहवासासाठी धडपडतात. आणि आमचं अजून लग्नही झालं नाहीये. आम्हाला ओढ नसणार का एकमेकांची? प्रियाला नाक मुरडून दाखवत खिडकी बाहेर पाहत राहिली, डोळे त्याच्या वाटेकडे. कम ऑन भाई, चलो, वी हॅव टू गो. अभि समोरच्या खुर्चीवर हात रोवून उभा, लगेच निघण्याच्या तयारीत. एक क्षणभर खुश झालेला राजीव कपाळ आकसून त्याच्याकडे पाहत होता. इट्स जस्ट 3:45. अब कहाँ जाना है? काहीसं त्रासिकपणेच विचारलं. मेघाकडे डिनरपर्यंत जायचं आहे. इफ आय रीच अर्ली देन जास्त वेळ तिथे थांबता येणार नाही. डिनरही सोबत होणार नाही. मला मेघाला भरवता येणार नाही. देन जाऊन फायदाच काय? नॅनो सेकंदात हे सर्व विचार झरझर डोक्यात आलेच. भाई, कल ही तो बोला था ना, इट्स आवर सलॉन अपॉइंटमेंट. चलिए फास्ट, वी हॅव टू रीच बाय 4:30. हातातलं घड्याळ त्याने राजीव समोर नाचवलं आणि त्याच्या कपाळावरचं आठ्यांचं जाळं गडद केलंच. एंड आई टोल्ड यू यस्टरडे, मैं किसी भी सलॉन में नहीं जा रहा. मुझे सिर्फ हेयर कट करना है. मैं कल सुबह चला जाऊंगा. कडक उत्तर देतच लॅपटॉपवर बोटं चालू लागली. संभाषणाचा दी एंड. भाई प्लीज ऐसे मत कीजिए, मैंने श्वेता को प्रॉमिस किया है. हात जोडत गयावया करतच खुर्चीत बसला. प्रॉमिस करने से पहले मुझसे पूछा था. उजवी भुवई ताणतच खांदे उडवले अन हतबल अभिमन्यू कपाळावर मूठ आपटत होता. यार, एक ये भाई है, किसी की भी नहीं सुनते, और एक उनकी जिद्दी बहन श्वेता. हर एक मुश्किल काम मुझे सौंपना. अभी क्या तुम मेरे लिए इतना छोटा सा काम भी नहीं कर सकते? अब ऐसे प्यार से गले में हाथ डालकर क्यूट सा फेस बनाकर वो बात करती है. मैं मना कर ही नहीं सकता, पर अब भाई को कैसे कन्विंस करे? भाईला सलोनला नेण्यात अयशस्वी झालो हे सांगता क्षणी श्वेताचा रागीट चेहरा आठवला अन पुढील 10 मिनिटे अभिमन्यूचे आटोकाट प्रयत्न. भाईला सलॉन फेशियल ट्रीटमेंटचे महत्त्व पटवून देणे. फ्रेश वाटेल, चेहरा उजळेल, डोळ्यांखालच्या सुरकुत्या कमी होतील. यू विल लुक यंग. लग्नाआधी सर्वजण करतात हे आणि असे बरेच काही. जे सुचेल ते अभिमन्यू बडबडत होता. त्याच्या एकाही वाक्यावर राजीवने लॅपटॉपवरून नजर काही हटवली नाही. भाभी के बारे में तो सोचिए, उनको भी लगता होगा ना कि शादी में आप अच्छे दिखो, हैंडसम. बेचारी हमारी भाभी आपके सामने चुपचाप रहती है, कुछ बोलती ही नहीं है. टेबलवर हात आपटत भाभीची बाजू मांडणारा छोटा देवर. डोळे हलकेच बंद करत नकारार्थी मान हलवली राजीवने. तुम्हें लगता है तुम्हारी भाभी चुपचाप रहती है मेरे सामने?
ओठांचा कोपरा दुमडत मिश्किल हसू खेळलं त्याच्या चेहऱ्यावर. मेघाची अखंड बडबड आठवली. ये सब लोग मेघा को जानते ही कहाँ है. दिखने में शर्मिली तितली, बातें करने में चिड़िया, काम करने में ऑलवेज बिजी चींटी और गुस्सा आने पर मेरी शेरनी है वो. भाई प्लीज, लास्ट टाइम, फिर कभी नहीं बोलूंगा. एक शेवटचा केविलवाणा प्रयत्न, पण राजीवचा स्पष्ट नकार. वी आर गोइंग टू झिरकॉन अराउंड 8 PM. राजीवने नजर न उचलतच अभिला सांगितलं आणि त्याच्या भुवया मात्र इंचभर उंचावल्या. हम दोनों क्यों? खोडकर हसत हातावर हनुवटी. मिश्किल डोळ्यांनी भाईला प्रश्न. वो जिया को पिकअप करना है, शी इज देअर. मेहंदीसाठी गेली आहे. याचं पुन्हा नजर चोरतच सांगणं, लक्ष पूर्णपणे समोरच्या स्क्रीनवर. आई नो जिया वहाँ है, बट वहाँ श्वेता भी है और रिधिमादी भी. जिया उनके साथ घर आ जाएगी. चेहऱ्यावर अत्यंत भोळे भाव आणतच भाईची खोडी काढत होता. या आय नो दॅट, बट आय वॉन्ट टू मीट आर्या. हेही अडखळतच सांगणं. भाई, यू वॉन्ट टू मीट आर्या और यू वॉन्ट टू मीट भाभीजी. भुवया नाचवल्याच त्याने. अन राजीवचा रागीट कटाक्ष. लीव नाव, आय हॅव वर्क टू फिनिश. मीट मी नियर झिरकॉन अराउंड 7:45. साथ में चलेंगे. कडक शब्दात त्याला आज्ञा. मैं नहीं जाऊंगा, श्वेता विल किल मी. उससे अच्छा मैं सलोन में ही जाके बैठ जाता हूं. खुर्चीवरून उठत त्याने राजीव समोर हात जोडले. अरे अभी रुको, हे म्हणेपर्यंत तो केबिन बाहेर पडलेला. इडियट, माझा टाइम वेस्ट केला. अँड नाऊ ही इज टेलिंग मी ही कांट कम विथ मी. मी एकटा जाईन. मेघाला भेटायचं आहे, मी कशाला घाबरू. ऐटीत पेपरवेट गोल फिरवला. कोपऱ्यात बसून मेहंदी काढून घेणारी रागिणी हळूच मेघाला न्याहाळत होती. मेघाच्या चेहऱ्यावरचं हसू, आनंद, सुख. मला खरंच कधी वाटलं नाही की मेघा पुनर्विवाहाचा निर्णय घेईल. तिच्या आणि समीरच्या लग्नाच्या वेळी सर्वांचाच कडाडून विरोध होता. वयस्कर मंडळींचं ठीक आहे, पण अमेरिकेत शिकलेले आणि नोकरी करणारे मिलिंद आणि अविनाशही विरोधात होते. मला आठवतंय, तेव्हा माझ्या आणि अविनाशच्या लग्नाला जेमतेम वर्ष झालेलं. आरवच्या येण्याची चाहूल लागलेली आणि मेघाच्या लग्नाची बातमी. मेघाला वेड लागला आहे. साऊथ इंडियन नवरा निवडलाय. मूर्ख आहे. पश्चाताप करायची वेळ येईल तेव्हा समजेल. अविनाशचे लग्नाबाबतचे कट्टर विचार ऐकून मी घाबरलेले. आमचा वादही झालेला. प्रेमविवाह करण्यात काय चूक आहे? माझं स्पष्ट मत. माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुझं मत कोणी विचारलेलं नाही. शांत रहा, काम कर आपलं. हे त्याचे शब्द. आपल्या मताला फारशी किंमत नाही हे तेव्हाच कळून चुकलेलं. पण मेघाने कोणाच्याही मतांना जुमानलं नाही. ना समीरशी लग्न करताना, ना तो गेल्यावर एकटी राहण्याचा निर्णय घेताना. दोन्ही वेळी ती तेवढीच ठाम होती. आणि मग नंतर सर्व भावंडांनाही कळून चुकलंच की हे रसायनच वेगळं आहे. मनस्वी मेघा. खूप कौतुक आहे मला तिचं. साधारण सारख्याच वयाच्या असूनही किती भिन्न आहेत आमचे आयुष्य. आणि म्हणूनच स्वतंत्र, मनाजोगतं आयुष्य जगणारी मेघा अचानक लग्नाचा निर्णय घेते. सर्वात जास्त आश्चर्य याचंच मला वाटलं. मुक्त मेघाला लग्नबंधनाची ओढ का? आमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर सर्वजण तिला प्रश्न विचारून त्रास देत होते. आश्चर्य म्हणजे राजीव मेहरांना यावेळी सर्व भावंडांचे अप्रुव्हल मिळाले. सर्वजण खुश, कुणाचाही विरोध नाही. नशीबवान आहे मेघा. एक्सलंट लाईफ पार्टनर निवडला आहे. CFO ऑफ सुप्रीम ग्रुप, गडगंज श्रीमंत, सुखात राहील. आता जॉब करायची, धडपडायची काहीच आवश्यकता नाही. हे अविनाशचं मत. मला हसायला येत होतं. त्याला वाटतंय राजीवच्या श्रीमंतीकडे पाहून मेघा लग्न करत आहे. त्याला मेघा अजूनही समजलेली नाही. मेघाला समजून घेण्यासाठी आधी स्वतः राजीव बनावं लागेल. अविनाश,
ते तुला कधीच जमणार नाही. तिच्या रोकानंतर अभिनंदनाचा कॉल केलेला मी. तेव्हा कुतूहलापोटी विचारलेलं, "वाय राजीव मेहरा?" आणि तिचं सिंपल उत्तर, "फाउंड अ सोलमेट." मी समजू शकते तिच्या भावना. 11 वर्ष एकाकी राहिल्यानंतर सोलमेटची भेट खरंच भाग्यवान. "ताई, काही नाव लिहायचं का?" सुधाचा प्रश्न. सोलमेट. मंद हसत रागिणीचं उत्तर, "ऐसा क्या रखा है वहां? ये रिधिमा और श्वेता भी भाग गए." मेहंदी लावून घेत बुवाजींची तक्रार. मेहरा विलावरही मेहंदी कार्यक्रम होताच, पण हवी तशी रौनक नव्हती. धमाल मस्ती करणाऱ्या दोघी जणी मेघाकडे निघून गेलेल्या आणि तिथे सुन सुन वाटत होतं. बहू के साथ थोडा हसी मजाक और क्या. मम्मीजींनी तळहातावर फुंकर मारतच उत्तर दिले. मेहंदी सुकवायची घाई. हाय, हंसी मजाक तो हम भी कर लेते हैं. हम भाभियों को छोड़कर रिधिमा को वहां जाने की क्या जरूरत. मासीजींच्या सुनेने सर्व भाभींच्या वतीने मत नोंदवलेच. तुम्हें किसने मना किया था? तुम भी चली जाती. रिधिमा ने पूछा तो था. मासीजींनीच ठसक्यात सुनेला विचारले. नहीं, वो हमें लगा उनका घर छोटा होगा, भीड़ हो जाएगी. ज्यादा लोग होंगे तो शोर भी ज्यादा होगा ना. सुनेचं सारवासारव करणं. तो बैठो चुपचाप, यहाँ पर बहुत जगह है, शांती ही शांती है. उगाच काहीतरी बोलून खुसपट काढणाऱ्या आपल्या सुनेला मासीजींनी गप्प बसवले. अन रीमाजी गालात हसू दडवत सासू सुनेची मजा ऐकत होत्या. अच्छा है, कोई तो है जो मेरे साइड से है, वरना सुबह से बड़ी दीदी और भाभी ने तो सवाल पूछ पूछ कर नाक में दम कर रखा है. जल्दी से ये शादी हो जाए और ये सब अपने अपने घर चले जाए, फिर शांति हो जाएगी. खरखरीत सुकलेल्या मेहंदीला हातावर टिकवून ठेवण्याची धडपड अन राधाताईंच्या हातातील कापसाचा बोळा साखर लिंबाच्या रसात बुडत मेघाच्या मेहंदीवर फिरत होता. कशी लालचुटूक रंगल बघा. आमच्या भाऊजींचं तुमच्यावर प्रेमच आहे तेवढं. गालातच हसत मेघाची थट्टाही सुरू. ताई, काय हो, तुम्ही पण छळणार का मला? हिचं लाजतच विचारणं. हां, बस उद्या संध्याकाळपातूर म्या तुम्हासनी छलणार, मग नंतर ते काम आमच्या भाऊजींचं असल. डोळे मिचकावले राधाताईंनी. हिने चापट मारायला हात पुढे केलाच होता की मेहंदी पाहून घेतला मागे. ही नक्षी विस्कटू द्यायची नव्हती, अशीच ठेवायची होती गडद होईपर्यंत, खास त्याच्यासाठी. 6 वाजत आलेले. सर्वांचे चहापाणी झाले. मुंबईकर वहिनी ताई आपापल्या घरी परतल्या. मुक्कामाला राहणारे पाहुणेच घरात. श्वेता, रिधिमा, प्रियाचे हात मेहंदीने रंगलेले. अन आता त्यांनी आई, मधुरा, मैथिली आणि राधाताईंना मेहंदी काढायला बसवले. अगं मला कशाला, आमचं आता वय झालं. आई आढेवेढे घेत होती. ऐसे कैसे चलेगा आंटी, मॉम ने तो घर पे मेहंदी लगाई है. आप तो दुल्हन की माँ हो ना, आपको भी लगानी ही होगी. रिधिमाच्या गोड हट्टापुढे आईचा नाईलाज. आता फक्त एकच मेंबर मेहंदी काढून घ्यायचा राहिलेला, आर्या. सकाळपासून साधारण 10 वेळा तरी आर्याला मेघाने हाक दिलेली. अन दरवेळी आर्याकडे नवा बहाणा हजर. इशूला सांभाळते, मला भूकच लागली आहे. आजीने मला आजोबांना बोलवायला सांगितलं आहे. मी पटकन वॉशरूमला जाऊन येते. मम्मा, मी रेवा आणि काव्याला एक मॅजिक ट्रिक करून दाखवते. साने आजींकडून आणलेला टोप परत करून येते. आम्ही सर्वजण मामा बरोबर आपल्या सोसायटीच्या क्लब हाऊसला जातोय. नाना विविध कारणं अन पळवाटा, बहाणे बहाद्दर आर्या. ही मुलगी अत्यंत चतुर आहे. अशी एक एक कारणं देते की मी चाट, काही बोलूच शकत नाही. जाऊ दे, माझी एनर्जी संपली आता. नाही काढायची तर नको काढू. माझ्या राणूने काढली तेवढे पुरे. असेही डॅड आहेत ना आर्याला सपोर्ट करायला. डोंट फोर्स माय आयू, इट्स नॉट नेसेसरी.
दॅट एव्हरी गर्ल शुड लाईक मेहंदी. माय आयू इज अन एक्सेप्शन. मेहराजी, हे बरं आहे. एकीकडे बायकोला आग्रह करायचा की मोठी मेहंदी काढा आणि लेकीला एक्सक्यूज. त्याचा विचार मनी येताच कानावर गाणेही आले. मैं तो कब से खडी इस पार, ये अखियां थक गई पंथ निहार. रिधिमाने मोबाईलवर लावलेलं गाणं. आजा रे राजीवजी. श्वेता ही सुरात सूर मिसळत होती. यांच्या चिडवाचिडवीपासून थोडे लांब पळावे म्हणून मेघा उभी राहिलीच. आतच जाऊन बसते थोडा वेळ. मोबाईल ऑन करूया. काही मेसेज आला आहे का पाहूया जरा. अये थांब इकडे. कुठे चालली? मेहंदीचे फोटो काढायचे राहिले ना. प्रियाने तिचा पदर ओढलाच. मेहंदीचे फोटो सेशन. श्वेता, रिधिमा, प्रिया, मधुरा आणि मैथिली 5 जणींचा अति उत्साह. वेगवेगळ्या स्टाईलमध्ये मेघाला सुचवणे. इथेच उभी राहा. आता खाली बस. अशी थोडीशीच वळ. बस ही एवढीच प्रोफाईल दे. थोडं कमी हस ग. दात दाखवू नको. हात असे दिसू दे. अस्सल लाजून खाली बघ. ओंजळी चेहरा लपव. मेरे हाथों में श्रीदेवी स्टाईल तसं कर. 5 जणींच्या सूचना. दरवेळी मेघाचं खिखी करत हसणं, मग त्यांचा ओरडा आणि प्रत्येकीच्या मोबाईलमध्ये खंडीभर फोटो. भन्नाट आहेत या सर्वजणी. मला 25 वर्षांचं असल्यासारखं वाटतंय. म्हणजे त्या वयात हे असे फोटो काढणं ठीक होतं, पण आत्ता या वयात थोडंसं विचित्रच वाटतंय. पण मजाही येते. हे क्षण त्या वयात जगायचे राहूनच गेले. आज पुन्हा नव्याने भरभरून जगायचे. त्यानंतर निरनिराळ्या ॲक्शनमध्ये ग्रुप फोटोही. 5ही जणी सोशल मीडियाच्या भक्त. मग फोटो काढत राहणं आणि अपलोड करत राहणं शास्त्र असतं ते. आत्ताही तेच सुरू होते. तू अपलोड कर, आम्हाला टॅग कर, मग हॅशटॅग काय हवा, डिस्क्रिप्शन काय लिहायचं. 5ही जणींचा गोंधळ. मेघाला यातलं काहीही समजत नव्हतं. काही संबंधही नव्हता. कुणी म्हणेल का या सर्वजणी 35 ते 40 वयोगटातल्या आहेत. श्वेताच काय ते त्यातल्या त्यात तरुण. पण यांचा उत्साह कॉलेज कन्यकांनाही लाजवेल असा. अगं थोडं हळू. किती गोंधळ करत आहात. आत्याच्या कडक आवाजावर थोडा वेळ शांतता, पण अगदीच थोडा वेळ. आपण ना इन्स्टावर फॅन पेज स्टार्ट करूया. मेघा राजीव, लव्ह स्टोरी ऑफ द सेंचुरी, युनिक कपल. प्रियाच्या कल्पनांचे घोडे दौडू लागले आणि मेघाचे डोळे मोठे. गप ग, तुझ्या सुपीक डोक्याला जरा आराम दे. आम्हाला दोघांनाही सोशल मीडियाचा तिटकारा आहे. आम्ही असं काहीही करणार नाहीये. मेघाने काहीसं त्रासिक स्वरातच सांगितलं. ओय, सोशल मीडिया अलर्जिक. पेज आम्ही मॅनेज करू. तू बस दोघांचे छानसे फोटो आम्हाला देत राहा. कसलं भन्नाट फॅन फॉलोईंग असेल. पेज अजून सुरू तर नाही. प्रियाने मनातच 500K फॉलोअर्स गोळा केलेही. आणि मेघा हैराण. वेडी झाली काही. मी राजीवना सांगू की आपल्या जोडीचे छान छान फोटो काढून हवेत इन्स्टावर अपलोड करायला. एका मोमेंटमध्ये फोन ब्रेक होईल इतका राग आहे सोशल मीडियाचा. साखरपुड्याचेही मोजून 2 फोटो अपलोड करू दिले. एक आमच्या दोघांचा आणि फॅमिलीचा. PR टीमलाही तीच वॉर्निंग होती. कुठेही इतर कोणतेही फोटो अपलोड होणार नाहीत. ना पूजेचा ना रिंग सेरेमनीचा. त्यांचंही बरोबर आहे. आमचं पर्सनल आयुष्य आहे, त्याचं प्रदर्शन सर्वांसमोर का. त्यांना तर व्हॉट्सॲपचा प्रोफाईल पिक्चरही बदललेला आवडत नाही. आणि प्रिया हुशार. सोशल मीडियावर फोटोंचं संग्रहालय बनवा असं म्हणते आहे. त्या फॅन पेजवर लीगल ॲक्शन घेतील राजीव साहेब. सुप्रीम CFO आणि SWC VPला तुमच्या सोशल मीडिया प्रसिद्धीची गरज नाही. असंही आमची स्टोरी सर्वांनी जाणून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. उत्तरासाठी उत्सुक प्रियाला मेघाचं तेवढंच रोखठोक उत्तर. तू वेडी आहेस मेघा. हीच लव्ह स्टोरी तर स्पेशल आहे, जी प्रेमात पडणाऱ्या, प्रेमात असणाऱ्या, प्रेमाचा दुस्वास करणाऱ्या, प्रेमापासून दूर पळणाऱ्या
आणि नव्याने प्रेमात पडणाऱ्या प्रत्येकाने जाणून घ्यावी असं मी म्हणेन. निस्वार्थ प्रेम जे तुम्ही करत आहात एकमेकांवर आत्ता या क्षणीही. प्रियाच्या बोलण्यावर मेघा स्तब्ध, भारावून फक्त पाहत होती. ही खरंच मनाला भिडणारं असं काही बोलू शकते यावर विश्वास बसेना. आणि तुमच्याबरोबर आम्हाला पण थोडी पॉप्युलॅरिटी, आमचेही फॉलोअर्स वाढतील तुमचे फ्रेंड्स म्हणून. भुवया उडवत खिदळत प्रिया बॅक टू थट्टा मोड. मेघाही हसण्यात सामील झालीच. तिचंही स्वप्न होतंच, ही कहाणी कुठंतरी नोंद व्हावीच, पण डेफिनेटली नॉट सोशल मीडिया. कहाणी तर ती सांगणार होतीच, पण तिच्या पद्धतीने. तिच्या त्याच्या अमूल्य क्षणांना शब्दांच्या माळेत गुंफायचे. स्पेशल मोमेंट्स हॅव टू बी ट्रेजर्ड, नाही का?